राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। आंदोलकांनी पोलिसांना पूर्णपणे गाफील ठेवत गनिमी काव्यानं आक्रमक आंदोलन छेडलं। त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला। या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथे एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर 75 वर्षीय नराधमानं अत्याचार केला। त्यानंतर तिचा दगडानं ठेचून खून करत मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात गाडला। या घटनेनं संपूर्ण राज्यात प्रचंड संताप व्यक्त होतोय। या घटनेच्या निमित्तानं आणि राज्यात महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीनं कोल्हापुरातील बिंदू चौकात निदर्शनं आयोजित केली होती। त्यामुळे बिंदू चौकात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता। मात्र पोलिसांना गाफील ठेवत आंदोलकांनी एका रुग्णवाहिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा आणला आणि तो बिंदू चौकात जाळलाही। गेल्या आठवड्यात शिवाजी कोण होता या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादातून मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळण्याचा आंदोलकांनी 2 वेळा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी पुतळा दहन आंदोलन यशस्वी होऊ दिलं नाही। हा अनुभव जमेस धरून आज इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्यानं आंदोलन छेडलं। सायरन वाजवत एका रुग्णवाहिकेतून मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा बिंदू चौकात आणला आणि पोलिसांची नजर चुकवून प्रतिमा दहनाचा करेक्ट कार्यक्रम केला। यावेळी विजय देवणे, संजय पवार, सचिन चव्हाण, भारती पोवार, आर के पोवार, दिलदार मुजावर, भरत रसाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।